तर आज एकदम पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत। तर ती प्रोटीनने भरपूर भरलेली आहे। तर ती रेसिपी आहे मोड आलेल्या मुगाचे पराठे। हे पराठे खायला इतके मऊ लागतात की विचारूच नका। आणि त्यांची चव तर वाढवण्यासाठी सोबत काय आहे तर झणझणीत शेंगदाणा चटणी आणि मस्त घरगुती लोणचं। सुटलंय की नाही तोंडाला पाणी। तर हे हेल्दी आणि टेस्टी पराठे अगदी कमी वेळात कसे बनवायचे आणि ते पराठे छान मऊ असे तयार होतात। तर यांची संपूर्ण रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी ते मोड आलेले मूग घेतलेले आहे। तर मोडला मूग कसे आणायचे ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाऊन ती नक्की बघा। खूप छान मोड घरीसुद्धा आणता येतात, रेडीमेड आणायची गरज नाही। तर मी ते मोड आलेले मूग हे चॉपरमध्ये टाकून घेतलेले आहे। त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, तर मी हे छान चॉप करून घेणार आहे। तर मी ते चॉप करून घेते, पण मला जसे हवे तसे चॉप करून मला त्यात नाही मिळाले, म्हणून मी त्यातलं परत काढून हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे। तर मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। तर हे अशा पद्धतीने छान बारीक करून घेतलेलं आहे। जास्त बारीक पण नाही आहे, थोडंफारच करून घेतलेलं आहे। तर ते मी एका बाउलमध्ये आता काढून घेते। तर मी आता इथे सर्वच काढून घेतले। त्यानंतर त्यात गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी फक्त गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इतर पीठही टाकू शकता, बेसन पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, इतर काही। तर मी इथे लसूण आणि जिरं हे कुटून घेतलेलं आहे। तर मी हे त्यात टाकून घेते। त्यानंतर त्यात टाकून घ्यायची आहे हळद। तर मी इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर अगदी थोडाच मसाला टाकलेला आहे। धना पावडर, तर धना पावडर मी इथे 2 चमचे टाकून घेतले। तर मी इथे तीळ पण टाकून घेणार आहे। तर इथे मी 2 ते 3 चमचे तीळ टाकून घेतलेला आहे। तर इथे घेतले परत ओवा। तर ओवा पण हातावर क्रश करून टाकून घ्यायचे, त्याने स्मेल चव छान येते। त्यानंतर इथे मीठ चवीनुसार टाकून घ्या। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यात टाकायची कसुरी मेथी, ही ऑप्शनल आहे, टाकली नाही तरी चालेल। या जागेवर तुम्ही कोथिंबीर जरी टाकून घेतली तरी चालेल। आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। काही वेळेला जेवढं हाताने मिक्स करता येतं तेवढं चमच्याने करता येत नाही, म्हणून मी हातानेच मिक्स करून घेते। त्यानंतर मी यात पाणी टाकून छान पीठ भिजवून घेते। तर मी त्यात मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे। तर जास्त मऊ पण नाही भिजायचं आणि जास्त कडक पण नाही भिजायचं, मध्यम व्यवस्थित पीठ भिजून घ्या की तुम्हाला पराठे बनवता येतील असे। तर अशा पद्धतीने भिजवायचं। तर आता मी त्याचा एक छोटा गोळा घेऊन लाटून घेते। आता यावर मी तेल लावून घेणार आहे। तर मऊ राहण्याची टिप हीच आहे की त्याच्या आपल्याला 4 फोल्ड करायचे आहे, 4 फोल्ड करायचे आहेत तेल लावून, त्याने तो पराठा छान सॉफ्ट राहतो, म्हणून 4 फोल्ड करूनच लाटायचे आणि तेल बरंच लावायचं। आता छान गोल लाटून झालेली आहे। गोल आहे तरी मी एक झाकण ठेवून छान त्याला गोल शेप देऊन देणार आहे। तर झाकण ठेवून सुरीने कट करून घेते।
आता या साईडच्या कडा काढून घेतल्या आहेत. तर छान मस्त अशी गोल कट करून झालेली आहे. तर मी आता तव्यावर शेकून घेते. तवा ऑलरेडी गरम करून ठेवलेला होता. आता याला तुम्ही तेल लावून शेका किंवा मग तूप लावून शेकलं तरी चालेल, बटर लावलं तरी चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावून शेकू शकतात. तर तुम्ही पराठे करणार तेव्हा 4 पूड नक्की करा. 4 पूड केल्याने तुमचे पराठे बराच वेळ सॉफ्ट राहतात आणि छान लागतात, मऊ असे. तर मी तेल लावून शेकून घेते. तर खूप हेल्दी आणि प्रोटीनने भरलेला हा ब्रेकफास्ट आहे, नाश्ता आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच मुलं पण आवडीने खातील. मुलांना कळणारही नाही की तुम्ही त्यात काय टाकलेलं आहे असं. तर त्यामुळे अशा पद्धतीने पराठे नक्की बनवून बघा. तर मी बऱ्याच वेळा भाजी वगैरे बनवते, पण यावेळेला नवीन काहीतरी असा छान ब्रेकफास्ट बनवून बघितलेला आहे आणि खूप छान तयार झालेला आहे. खूप छान तयार झालेले आहेत. तर बघू शकतात किती नरम तयार झालेले आहेत. तर आता यावर छान असं लोणचं टाकून घ्यायचं आहे. पराठा आणि लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी कॉम्बिनेशन खूपच छान आहे. आणि त्यावर शेंगदाणा आणि तिळीची चटणी बनवून घेतलेली आहे, त्यावरती टाकून घेतलेली आहे. आता यावर तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून झालं की छान असं खायला सुरुवात करायची. कसा वाटला मग हा ब्रेकफास्ट, हेल्दी आणि पौष्टिक? तर हा ब्रेकफास्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.